भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं प्रस्तावाला अनुमोदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे पवित्र संविधान दिलं त्या संविधानावर ही चर्चा होत असताना मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्यासारखा तुमच्यासारखा एका शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा त्या तालिकेवर सभापती म्हणून बसू शकतो। आमचे शेणाचे हात पेनाला लावण्याचं सामर्थ्य या महापुरुषांच्या विचारधारेमध्ये आहे। आणि मग मला तालिकेवर बसताना माझे मुख्यमंत्री पण इथे होते, तर ही जी ताकद आहे ही संविधानाची ताकद आहे। त्यामुळे आज संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला सदाभाऊ इथे बोलण्याची संधी या सभागृहात मिळते, हे मी माझं भाग्य समजतो। संविधानाच्या अनेक परिशिष्ट आहेत। अनेक संविधानामध्ये साधारणपणे आपण बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करताना सदाभाऊ संविधानाचे शिल्पकार एवढाच त्यांचा उल्लेख करतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनक होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार नेते होते। हिंदू कोड बिलच्या माध्यमातून हिंदू स्त्रियांना आणि तत्सम स्त्री जातीला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला। आणि आणखी एक ओळख वेगळी बाबासाहेबांची, ते म्हणजे शेतकऱ्यांचे नेते होते। कोकणामधली खोती पद्धत, तुम्ही नाही, तुम्ही खोत आहे, कोकणामधली खोती पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंद केली होती। माननीय मंत्री महोदय, आपण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करतो त्यावेळेस देशाच्या संविधानाची उद्देशिका कोरलेली आहे विधान भवन परिसरामध्ये। इतके सुंदर शब्द आहेत वंजारी साहेब की सुरुवातच करताना वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा, बघा शब्द किती सुंदर आहेत, व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता। पूर्ण मी प्रियंबल वाचत नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानातून ओळख देत असताना वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आहोत आणि आमचा धर्म हा भारतीय आहे। आणि बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विदर्भामध्ये ज्यांनी शेतकऱ्यांची चळवळ सदाभाऊ चालवली त्यांचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, आणि यांनी भारत कृषक समाज स्थापन केला होता, शेतकऱ्यांचा समाज। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सदाभाऊ ग्रामगीता लिहिली होती। आणि त्या ग्रामगीतेची सुरुवात अशी होती, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधिसी, परी झोपडी ही नाही नेटकीशी, आणि स्वातंत्र्याकरता उडी घेशील मजा भोगती इथरची। हा किती सुंदर शब्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वापरला की हा जो शेतकरी आहे, जो जगाचा पोशिंदा आहे, या शेतकऱ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं जे काम केलं, आणि शेतकऱ्याचा पुत्र म्हणून शेतकरी आणि भारतीय संविधान या विषयावर बोलायला मी उभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या विविध भाषणांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले होते। त्यांचे विचार प्रामुख्याने कृषी सुधारणा, जमीन मालकी, आर्थिक न्याय आणि शेतकऱ्यांचे हक्क याभोवती केंद्रित होते। संविधान सभेत शेती व शेतकऱ्यांसाठी आलेले महत्त्वाचे मुद्दे सदाभाऊ असे होते की जमिनीत मालकी हक्क आणि भूसुधारणा याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की पारंपरिक जमीनदार आणि जहागीरदार प्रणालीमुळे शेतकऱ्यांचे शोषण होत आहे। जे तुम्ही आपण आज भांडतो ना शेतकऱ्यांसाठी, तर याची पाळामुळं बाबासाहेबांनी त्यावेळेस लिहून ठेवली। त्यांनी जमीन सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना जमीन मालकी मिळावी यासाठी आग्रह धरला, आणि भूमिहीन शेतमजुरांसाठी जमीन वाटप करण्याच्या धोरणाची गरज त्यांनी व्यक्त केली। शेतीचे औद्योगिकीकरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीला पारंपरिकतेत अडकवण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्यावर भर दिला। त्यांनी शेतीमध्ये औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण आणि सिंचन प्रकल्प यासारख्या सुधारण्याची गरज मांडली। कृषी कामगारांचे हक्क आणि कल्याण, संविधानातील कलम 43 मध्ये कामगारांना न्याय, मजुरी आणि चांगल्या जीवनमानाचा अधिकार असावा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले होते। आणि त्यांनी शेतमजुरांसाठी शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करण्याची गरज मांडली। शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाकरता उपाय, शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था आणि सरकारी मदतीवर त्यांनी भर दिला, आणि साहुकारांकडून होणाऱ्या आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी बँकिंग व पतपुरवठा
ही सुधारणा सभापती महोदय सुचवली। शेती आणि औद्योगिक धोरणातील समतोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शेती आणि उद्योग यांचा समतोल साधणे आवश्यक आहे। फक्त शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी औद्योगिकीकरणाला चालना दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल असा त्यांचा दृष्टिकोन होता। आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक आणि सामाजिक न्यायाबाबत संविधानातील कलम 39 ब आणि क मध्ये त्यांनी संसाधनांचे न्याय्य वितरण आणि आर्थिक विषमता कमी करण्याचा विचार मांडला, जो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा होता। संपत्तीचे केंद्रीकरण रोखून लहान शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणे त्यांनी सुचवले। तात्पर्य सांगण्याचं की संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उत्थानासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यांचे विचार कृषी धोरणासाठी मार्गदर्शक ठरतात। हा झाला संविधान लिहिणाऱ्या महामानवांचा विचार। पण परिस्थिती काय सभापती महोदय शेतकऱ्याची? शेतकरी हा आत्महत्या करतो आपण असं म्हणतो, पण शेतकऱ्याची आत्महत्या हे म्हणणं चूक आहे। कारण जे शेतकरी मरतात ना, जे शेतकरी जीवन संपवतात, ते शेतकरी शासनाच्या सरकारच्या धोरणाचे बळी ठरतात। आपल्या सांगताना खेद वाटतो की 1986 साली यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने पवनार आश्रमाजवळ दत्तपूरला जाऊन आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती आणि मरताना एक चिठ्ठी लिहून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्याचे भीषण वास्तव जगासमोर आणले आणि 19 मार्च 1986 साली झालेली ही पहिली जाहीर व साऱ्या देशाला हादरवून टाकणारी आत्महत्या होती। शेतकरी आत्महत्या अजूनही थांबल्या नाहीत। अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मी तर विनंती करतो जे हे भाषण ऐकत असतील की ते औरंगजेबाची कबर कशाला काढता रे बाबा 300 वर्षानंतर, तो तर कबरीत आहे। पण जिवंत शेतकऱ्याची प्रेत बघा, त्याच्या व्यथा जाणा। जो आमचा कष्टकरी मायबाप, जो तुम्ही आपण या एसी मध्ये बसलेलो आहोत, इथे सर्व अधिकारी, पत्रकार, सर्व आपण, ते त्याने एका दाण्याचे 1000 दाणे पेरले, 1000 दाणे निर्माण केले, म्हणून कोरोनात सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना जगवलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी हा विचार केला सभापती महोदय की बाबासाहेबांचं हे रूप लोकांसमोर आलं पाहिजे। 1947 पूर्वी भारतात अंतरिम सरकार होते। स्वातंत्र्यानंतरही काही काळ तेच कायम राहिले आणि 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक सभापती महोदय झाली आणि त्यानंतर पहिले प्रौढ मतदानावर लोकनियुक्त सरकार निवडून आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, संविधान सभेने प्रदीर्घ चर्चा केली आणि भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले। या संविधानात सभापती महोदय एकूण 8 परिशिष्ट होती। मूळ संविधानात जरी 8 परिशिष्ट होती तरी या 8ही परिशिष्टांच्या संविधानात आधी उल्लेख आलेला आहे, पण 9वा जे परिशिष्ट आहे, जे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेला आहे, याचा मूळ संविधानामध्ये कुठेही अंतर्भाव नव्हता। 9वं परिशिष्ट म्हणजे आजच्या घडीला 9व्या परिशिष्टामध्ये 284 कायदे आहेत। त्यापैकी थेट शेतकऱ्यांशी संबंधित कायद्यांची संख्या 250 पेक्षा जास्त आहे आणि उरलेल्या कायद्यांची शेतीशी अप्रत्यक्ष संबंध येतो आणि 284 पैकी सभापती महोदय 250 कायदे या परिशिष्टात नजर चुकीने टाकले गेले असे म्हणता येत नाही, पण शेतकऱ्यांना न्यायालयापासून दूर ठेवायचा सरकारचा उद्देश मात्र त्यातून स्पष्ट होत होता। या घटना दुरुस्तीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गलिच्छ आणि राक्षसी असल्याचा अभिप्राय राज्यसभेतील त्यांच्या एका भाषणात दिला होता आणि शेतकऱ्यावर अन्याय करण्याची सुरुवात पहिल्या घटना दुरुस्तीने सभापती महोदय झाली आणि या घटना दुरुस्तीने परिशिष्ट 9ला जन्म दिला आणि परिशिष्ट 9 मध्ये कोणते कायदे टाकायचे याचा निर्णय सरकार करते। आता शेतकऱ्यांचे विषयक धोरण जर तुम्ही बघितलं, आत्महत्येची मूळ कारण काय, त्याच्या तळाशी आपण जात नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची पूर्वपीठिका, मग सत्यजित तांबे ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बरोबर सांगितलं की बाबासाहेबाच्या संविधानाचा मूळ गाभा हा चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करून एक विज्ञानवादी बुद्धाचा विचार या जगाला द्यावा, याकरता त्यांनी संविधानामध्ये त्या विचाराचा अंतर्भाव केला। भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वी सभापती महोदय या देशात चातुर्वर्ण व्यवस्था होती। एक 4 वर्ग होते। फिल्टरेशन थिअरी जी महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र, पण यांना एका समानतेमध्ये आणण्याकरता भगवान बुद्धांनी त्या काळात क्रांती केली आणि समानतेचा पहिला परिपाक दिला आणि भगवान बुद्ध हे शेतीचे जनक ठरतात। हजारो एकर शेती भगवान बुद्धाकडे होती आणि तो बुद्धाचा प्रभाव नंतर तुम्ही आता ज्यांनी सांगितलं की महात्मा बसवेश्वर यांनी समानता मांडली। वारकरी संप्रदायामध्ये ती समानतेची चळवळ आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या फक्त काही ढाल तलवारीच्या लढाया नव्हत्या। आज जे काही वादग्रस्त वक्तव्य शिवाजी महाराजांबद्दल होत आहेत ना सभापती महोदय, काय शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त लढाई तलवारी याच्यासाठीच होतं का?
शिवाजी महाराजांचं उन्हपुर आयुष्य 50 वर्ष. आबा वाईचे आहेत, त्यांना माझ्यापेक्षा जास्त इतिहास माहित आहे. 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. उर्वरित जे 6 वर्ष आहेत पुढचे म्हणजे 1680 पर्यंत, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला. आणि राज्यकारभार करताना त्यांनी काय फक्त हिंदू आणि मुसलमान अशा लढाया केल्या नाहीत, त्यांनी शेतसारा माफ करण्याचं धोरण आखलं. त्यांनी मोफत बी बियाणं पुरवलं, मोफत शेतीला पाणी पुरवण्याची व्यवस्था केली. आणि तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे महाजनकी त्यांच्याकडे असताना सावकाराचं कर्ज दे म्हणजे सावकार म्हणून ज्यावेळेस ते काम करायचे त्यावेळेस शेतकऱ्यांचं कर्ज माफ त्यांनी केलं होतं. आणि हा पगडा शिवाजी महाराजांवर होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नव्हती. आज औरंगजेबाच्या कबरीवरून जे वाद झाले ना सभापती महोदय, कोणाला परवडणारी आहे दंगल ही? गुरुजी सांगा कोणाला परवडणारी आहे? खरंच सांगतो, टप्पा अनुदानाकरता नागरगोजे नावाचे शिक्षक या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आपण इकडं बडेजाव करतोय, 3 वर्षाच्या मुलीला सुसाईड नोट लिहितात. किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक शेतकरी आत्महत्या करतो. हे प्रयत्न तुम्हाला दिसत नाहीत का हो? तुम्ही याकरता आंदोलन का करत नाही? शेतकऱ्याचा ठरवलेला हमी भाव आणि त्या हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याचा माल घेतला तर तो कायद्यानं द्रोह आहे, तो गुन्हा आहे. आज MSP काय ठरलेलं आहे? काय सोयाबीनची परिस्थिती सभापती महोदय? एका सातबाऱ्यावर 5 क्विंटल 80 किलो हे सरकारचं धोरण आहे की एक सातबाऱ्यावर 5 क्विंटल 80 किलो सोयाबीन खरेदी करायचं. 4892 रुपये सरकारी भाव. यावर्षी पावसाची कृपा चांगली होती म्हणून शेतकऱ्याला एकरी 10 क्विंटल सोयाबीन पिकलं. मग 5 क्विंटल खरेदी करायचं, उर्वरित 5 क्विंटल का फेकून द्यायचं? काय धोरण आहेत ही? शेतकऱ्यांना मारक धोरण आहेत. म्हणजे MSP ठरवल्यानंतर जर खासगी व्यापारी लूट करत असतील सभापती महोदय, ज्यावेळेस माल जातो ना अडत्यांजवळ, अडते काय करतात? त्या बारदाण्याला बांबू लावतात, तो माल असा पसापसा घेतात, तुमच्या नजरेसमोर फेकतात. आमचा बाप एका कोपऱ्यामध्ये पाहत असतो की मी पिकवलेला दाना हरभऱ्याचा, मी पिकवलेला सोयाबीनचा दाना, मी पिकवलेला कापूस, मी पिकवलेला कांदा हा डोळ्यात देखत बेचिराख होतो. काल कांद्यावर रोटावेटर फिरवावं लागलं. काल कांद्यावर रोटावेटर फिरवलं कारण सरकारी तुम्ही धोरणच बरोबर आखली नाही शेतकऱ्यांसाठी. म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती ही अशी आहे. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचं स्वप्न नव्हतं. शिवाजी महाराजांनी रयतेचं लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं होतं. ज्यांचा अभ्यास नसेल त्यांनी शिवचरित्राची पुस्तकं वाचावी. आणि शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम करत असते तर तुम्हाला एक प्रसंग सांगतो. औरंगजेबाने जिझिया कर लादला होता. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लादला होता. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं होतं की जिझिया कर जो लादलाय आणि तू जर राजा आहेस तर तू तुझ्या साम्राज्यामध्ये हिंदू मुस्लिम असा भेद का करतो? कुराणमध्ये तर रब्बुल आलमीन लिहिलेलं आहे, सर्वांसाठी कुराण. तू रब्बुल मुसलमीन असा कसा म्हणू शकतो? असं जिझिया करा बाबतीत शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं होतं की जाचक अटी तुम्ही सर्वसामान्य लोकांवर टाकू नका. आणि जर हा महाराष्ट्र तुम्ही शिवाजी महाराजांचं रोज नाव घेता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणतो आपण, भारतीय राज्यघटनेने दिलेलं फंडामेंटल राईट्स आहेत, फ्रीडम ऑफ स्पीच आहे. फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणजे काही बोलायचं, काही बोलायचं. फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणजे तुम्ही सांगता त्या पद्धतीच्या सोयीचा इतिहास होणार. तो कोरटकर नावाचा जो भामटा आज पकडला गेला, खरं सांगा सभापती महोदय, इथे बसलेला कोणीच त्याचं समर्थन करणार नाही आणि करू पण शकणार नाही. आज असा एक भामटा जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजीराजांबद्दल अपशब्द वापरतो आणि 1 महिन्यानंतर त्याला अटक होते. सभापती महोदय मला सांगा यापेक्षा दुसरा कोणता मोठा देशद्रोह असू शकतो? तो राहुल सोलापूरकर नावाचा तर मोकाट आहे आणखी, त्याच्यावर तर आणखी FIR झालेला नाही. सभापती महोदय आम्हाला कुठल्याही पक्षाच्या नेत्यांबद्दल, भाजपच्या नेत्यांबद्दल जर बोललं तर भाजपची लोक आंदोलन करतील, आमच्या पक्षाबद्दल बोललं तर आम्ही आंदोलन करू, तुमच्या पक्षाबद्दल बोललं तर तुम्ही आंदोलन कराल. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो विषय येतो त्यावेळेस सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे. सभापती महोदय आज मला एक गोष्टीचं वाईट वाटते गुरुजी, तुम्ही शिक्षक आहात. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन ज्यावेळेस साजरा होतो ना त्यावेळेस फक्त बौद्ध समाजाची लोकच तो संविधान दिन जास्त प्रमाणात साजरा करताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाली, बौद्ध समाज पूर्ण ऐकून घेता जरा. अहो परभणीला जे संविधानाचं शिल्प साहेब तोडलं गेलं, ऐकून घ्या, बौद्ध समाज रस्त्यावर आला. बाबासाहेब आता परिपत्रक शासनाचं आहे, शासनाचा GR आहे, शासनाचं परिपत्रकाची अंमलबजावणी करणं वेगळं, ते करावंच लागते. पण शासनाचा GR नसताना आपण जे भारताचे लोक आहे ना, शाळेच्या बाहेर जाऊ दे, आपण थोडे नोकरीच्या बाहेर जाऊन बघूया ना,
की देशाच्या संविधानाची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया असेल, ते काय वी द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया नाही. आम्ही भारताचे लोक असं असेल तर मग ब्राह्मण असेल, मारवाडी असेल, जैन असेल, लिंगायत असेल, वंजारी असेल, तेली असेल, माळी असेल, साळी असेल, कोष्टी असेल, बौद्ध असेल, 18 पगड जातींचं हे संविधान जर असेल, मग संविधानाचा अवमान करताना सर्व एकत्र आले पाहिजे. पण 26 नोव्हेंबरला काही लोक जर करत असतील संविधान दिन साजरा, तर ते ठीक आहे, आपण काय अभिनंदनास पात्र आहोत असं म्हणत नाही, कारण संविधान आपला श्वास आहे, संविधान आपला आत्मा आहे, तो प्रत्येकानं केला पाहिजे. पण संविधानाचा गौरव करणं म्हणजे अभ्यंकर साहेब काय, आर्थिक विषमता नष्ट करण्याकरता बाबासाहेबांनी प्रयत्न केले होते. सिलिंगचा कायदा आला, शेतकऱ्यांसाठी लागू झाला, पण सिलिंगच्या कायद्यापेक्षा हे भूखंड लाटणारे जे मुखंड बसलेले आहेत, हे यांना कुठला कायदाच नाही. सभागृहामध्ये सुद्धा चर्चा होताना गुरुजी, जी चर्चा व्हायला पाहिजे, तुम्ही मुंबईची चर्चा करता, MMR DHA रिजनची चर्चा करता, उपनगराची चर्चा करता, पुण्यापर्यंत जाता. पुण्याच्या पुढे काय महाराष्ट्रच नाही, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत तुम्ही जाता. पण विदर्भ, मी ज्या विदर्भातून येतो तिकडे शेतकऱ्याच्या आत्महत्येचा श्राप आहे गुरुजी. त्याच्यामुळे हे दुःख वाटतं. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आर्थिक विषमता या संविधानामध्ये ते प्रतिबिंब आहे. बुद्धाच्या विचाराचं प्रतिबिंब आहे, संत रविदासाच्या विचाराचं की हिलमिल चलो जगत में, फूट पडो देव नाही, फूट फूट गरमाची तो देश नष्ट हो जाई, रविदास म्हणतात. किंवा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म हे सांगणारा आमचा वारकरी धर्म आहे. आणि कोण्याही जीवाचा न घडो मत्सर सांगणारे तुकाराम महाराज असतील, किंवा जो जे वांछील तो तेला हो सांगणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, याचं प्रतिबिंब या संविधानामध्ये आहे. हे संविधान इतकं ग्रेट आहे. तर बाबासाहेबांनी, मग भाई जगताप बोलताना बोलले होते की बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान लिहिताना, संविधान लिहिल्यानंतर एक हे व्यक्त केली होती भीती की हे संविधान खूप सुंदर लिहिले मी, पण जर संविधान कुचकामी ठरलं तर कदाचित ते मलाच जाळावं लागेल. आणि ही भीती व्यक्त केली होती की विरोधी पक्ष जर नसला सक्षम तर सत्ता निरंकुश होते. ही भीती व्यक्त केली होती. आज दुर्दैवानं विरोधी पक्षच नाही आहे, हे दुर्दैव आहे. काय लोकांनी तुम्हाला लोकसभेमध्ये कौल दिला पण विधानसभेत नसेल द्यावा वाटला. ते पण एक गोष्ट आहे की विरोधी पक्ष नाही तर सत्तेवर अंकुश कसा राहणार. आणि आम्हालाही अपेक्षित आहे की विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक विषमतेबद्दल सभापती महोदय की गरीब होत चाललाय अभ्यंकर साहेब. एक वेळ आज एक घर असं असतं की शॉवर खाली रात्रंदिवस त्यांची मुलं 8-8 तास आंघोळा करतात एका घरात. आणि गल्ली बोळात गोरगरीब लोक एका पालाखाली एका पाईपचं पाणी घेतात आणि एकामेकाने, माझ्याकडे एक विदारक चित्र आलं परवाच्या एका पेपर मधलं, ते पाणी टाकून त्यांची आंघोळ करतात. साबण नसतो, पाणी नसतं, एवढ्या भर उन्हात त्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी नावाची, दो दिसाची भाकर भाजी तेही नसे त्या काजी, अन्नाच्या शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी घेऊन बिराड पाठी तांडा चालला. हा शेतकऱ्याचा तांडा, हे शेतकऱ्याचं दुःख, हे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हतं. अभ्यंकर साहेब, शेवटचे 2 मुद्दे, कारण मला जास्त किचकट भाषण द्यायचं नाही. संविधान मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, आपल्या सभागृहातल्या आणि खालच्या सभागृहातल्या कोण्याच व्यक्तीने संविधान वाचलेलं नाही. आणि नसल वाचलं त्यांनी वाचून घ्यावं. आज मारे आपण अखंड हिंदू राष्ट्राची कल्पना मांडतो. इंडिया आर्टिकल 1 मध्ये, सभापती महोदय मागचा आवाज जरा बंद करा, त्यांना द्या सूचना. आपल्या भारतीय संविधानामध्ये पहिल्या कलमामध्ये गुरुजी आर्टिकल 1 मध्ये इंडिया इज भारत, इंडिया दॅट्स कॉल भारत, इंडिया दॅट इज भारत. आणि संविधान सभेमध्ये यावर बरंच खल झालं आणि आपल्या संस्कृतीला साजेसं भारत या नावाला बाबासाहेब आंबेडकरांनी मान्यता मिळवून दिली. आणि हे नाव त्यांनी भारतीय संस्कृतीमधलं घेतलं. का भगवद्गीतेमध्ये सुद्धा ग्लानिर्भवती भारत शब्द आहे, किंवा शिवाजी महाराजांवर लिहिलेला पहिला ग्रंथ हा शिवभारत आहे, म्हणून भारत इट्स कॉल भारत. आता तुम्ही किती म्हटलं का अखंड हिंदू राष्ट्र, कसं होणार आहे अखंड हिंदू राष्ट्र? या देशामध्ये राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारसी, शीख, ईसाई या 18 पगड जाती गुन्ह्या गोविंदानं नांदतात, म्हणूनच हा देश भारत आहे. पण एका धर्माचं राज्य इथं प्रकट होऊ शकत नाही. आणि जर ते किती कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सर्वात मोठी अडचण भारतीय संविधानाची आहे. आणि जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत देश नष्ट करणाऱ्या लोकांचे मनसुबे सभापती महोदय पूर्ण होणार नाहीत. स्वराज्य आणि संविधान या 2 गोष्टी परस्पर पूरक आहेत. आज मी बराच वेळ बोललो, आपण असताना मला बोलायला संधी दिली. सदाभाऊ, माझ्या आवडीचा विषय आहे शेतकरी आणि संविधान, आणि मला सदाभाऊ तुमचं ऐकायचं आहे अध्यक्ष. त्याच्यामुळं सभापती येत आहेत ना, थांबा ना एक शेवटचं. सदाभाऊ, मी तुम्ही आणलेलं अमर हबीब यांचं पुस्तक मी पण आणलं.
शेतकरी विरोधी कायदे. तर परिशिष्ट 9 वर मी बोललो, पण त्यापेक्षा अधिक विस्तृत तुम्ही बोलाल, कारण तुमचं शेतकऱ्यांबद्दलचं अभ्यास खूप चांगला आहे. हिंदू मुसलमान हा जर भेद असता, मस्साजोगच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर आमिर खान नावाचा ऍक्टर काल तिथे गेला होता बघा, आमिर खान, पाणी फाउंडेशन. त्यांनी पाहिलं नाही की हा धर्म वेगळा आणि माझा धर्म वेगळा. अमिताभ बच्चननी पण जावं. जया भादुरी त्यांच्या काय जया बच्चन सॉरी, जया बच्चन टीका करतात सरकारवर, पण जया बच्चन, अमिताभ बच्चन आपल्याला महाराष्ट्राने शेतकऱ्यांनी तुमचे पिक्चर पाहिले, कुली, नटवरलाल, अमर अकबर अंथुनी, हे सगळे. आणि तो शेतकरी बिचारा मरतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाही. पण आमिर खानचं कौतुक केलं पाहिजे, त्याचा जात धर्म त्याने पाहिला नाही. शेतकरी हाच माझा धर्म, शेतकरी हीच माझी जात. सुरेश भटाच्या 4 ओळी आहेत सदाभाऊ, फार सुंदर आहेत. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, शेतकरी म्हणतो, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वनवन केली, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. हा तो बायबाप शेतकरी, हा तो कष्टकरी शेतकरी. या शेतकऱ्याचे कष्ट सभापती महोदय, संविधानाला 75 वर्ष होत आहेत. आपण सुद्धा एका शेतकऱ्याचे पुत्र आहात, म्हणून शेतकरी मायबाप जगला पाहिजे, त्याच्या बालाला भाव मिळो, MSP नुसार त्याच्या शेतमालाची खरेदी हो, आर्थिक विषमता नष्ट हो, आणि शिक्षणाचं बाजारीकरण. सभापती महोदय, लाख लाख रुपये डोनेशन देऊन एकीकडे आपण भारतरत्न पुरस्काराकरता महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाच्या शिफारशीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला, आणि दुसरीकडे शिक्षणाचाच बाजार काही लोकांनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसने लावला, त्याच्यावर सुद्धा बंधनं आणा. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, शेतकऱ्यांची मुलं प्रचंड हुशार असतात. तुम्हाला सांगतो, बंडी हाकलणाऱ्याला तुम्ही हेलिकॉप्टर द्या, तो चालवेल, पण हेलिकॉप्टरला आल्याला म्हणा तू बंडी हाकलून दाखव, ते नाही जमणार. शेतकऱ्याची मुलं प्रचंड हुशार असतात, पण त्याचा पैशाचा मोठा प्रॉब्लेम असतो. सभापती महोदय, आर्थिक विषमता नष्ट होईल अशी अपेक्षा करतो. आणि भारतीय संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षावर प्रस्तावाला बोलण्याकरता मला संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय बळीराजा, जय संविधान.